जय शिवराय मंडळी. आज आपण बघणार आहोत माती हे रॅप सॉन्ग जे प्रोड्यूस केलंय रुद्रा स्वामी यांनी. तर माती या नावावरच वाटतंय का हे शेतीशी रिलेटेड सॉन्ग आहे. तर बघूयात आपण कसं आहे. पण त्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही ह्या रुद्रा स्वामी आहेत त्यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा, इन्स्टावर फॉलो करा आणि त्यांना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हे सॉन्ग शेअर पण करा. तर चला बघूया कसं आहे. स्टार्ट. अरे 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 1 मिनिट. थांब 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 थांब. मी हेडफोन घालायचे विसरलो. आपला पहिलाच व्हिडिओ आहे ना, तर काही चुकलं विकलं तर थोडं सांभाळून घ्या. चला स्टार्ट करूया, बघू कसं आहे. आपण पहिल्यापासून स्टार्ट करू. ओके. माती बाय रुद्रा स्वामी. ओके. बाप माझा देव माझा बाप माझा देव माय माझी बाप माझा माझा देव देवा देवा नाही त्यात बाप माझा ने सुखाचा घास देतो बाप खोदून या शेत बाप माझा देव माझा माझा मी देव पहिल्यांदाच यांचं हे रुद्रा स्वामीचं रॅप सॉन्ग ऐकलं. याच्या आधी मी आपले संबाटा, बाप माझा ने MC गावठी आणि आपले रॉक्सन यांचे जास्त सॉन्ग ऐकायचो, पण पहिल्यांदा मी यांचं हे सॉन्ग ऐकतोय. तर बघूया कसं आहे. घास देतो बाप खोदून या शेत काळ्या मातीवरती घाम वरून शेतकरी मी ठाम कष्ट माझे जोमात अजून स्वप्न का हो लांब शेतीत का जिरावत्या पुढाऱ्याला जाब पिकाला नाही भाव तरी जीवाला का ताप अरे शेतकऱ्याची अवलाद मी माग नाही हटणार आला जागीरदार कुठला त्याच्या पुढं नाही झुकणार कुठला मंत्री आला आणि कुठला साहेब आला तरी निसर्गाच्या क्रोधाला एकटा बळीराजा फिरणार किरवनाच्या कारात बाप कर्जाच्या दारात व्याकुळ होऊन निजला बाप व्याजाच्या भरात म्हणून शेतकरी होणं आता साजिक नाही अख्खी दुनिया बुडून जाईल या देवाच्या रागात अर व्याज भरता भरता हाडाची काढ झाली आणि ताजी भाजी तुम्हाला देऊन त्यानं शेळी भाकर खाल्ली आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी बाई दिवसभर तणली कंठाळून आपली व्यथा राजा देवा पुढं मांडली देवाच्या पायावर डोकं ठेवून बळी राजा पेटला कष्ट काम करून करून डोळे त्यानं मिटला हामाला सारखं काम करून दाम नाही भेटला आणि घामासारखं रक्त आठून नांगर शेतात टेकला सोपी नाही साहेब माझ्या शेतकऱ्यांची वाट सवय लागली तुम्हाला फक्त पैशाची लाट नियम झालाय आता ज्याची काठी त्याची चाट अर्धार फोडता फोडता झाली दिवसाची रात बाप माझा देव माझा बाप माझा देव माय माझी बाप माझा देव देवा देवा नाही त्यात बाप माझा ने सुखाचा घास देतो बाप खोदून या शेत बाप माझा देव माझा बाप माझा देव माय माझी बाप माझा देव देवा देवा नाही त्यात. मित्रांनो, मला ना याच्यावरून एक आत्ताच आमच्या इथे एक इन्सिडेंट घडले ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आमच्या शेजारीच एकट्याने आपली कोथिंबीर लावली होती. जवळजवळ 15 ते 20 गुंठे कोथिंबीर लावली होती ते. आणि त्यांची 2 महिन्यानंतर म्हणजे आता आठवड्याभरापूर्वी एक व्यापारी आला होता. त्यांनी 30,000ला वावर मागितलं आणि यांना वाटलं का म्हणजे आमच्या त्या मालकाला वाटलं का भाव वाढतील वचे आपल्या कोथिंबीरचे अजून 2-3 दिवसांनी. त्यांनी त्यांना काही दिली नाही. ते म्हटले बघू भाव वाढले तर देऊ. 2 दिवसांनीच एक व्यापारी आला. त्यांनी ती कोथिंबीर त्याच्याकडे 6,000ला मागितली. म्हणजे विचार करा काय म्हणजे काय परिस्थिती झाली असेल त्या त्या शेतकऱ्यासोबत. आणि लास्टला त्यांनी तेव्हा पण दिली नाही. लास्टला त्यांनी 3,000ला ती कोथिंबीर दिली आणि ती पण व्यापाऱ्यांनी ती अर्धीच नेली उपटून. बाकी मग गायांना चारली त्या. म्हणजे त्यांचं जे बी आहे कोथिंबीरचं ते पण त्याच्यात वसूल झालंय का नाही काय माहिती. तर म्हणजे हा जो रुद्र दादा आहे तो जरा म्हणजे त्याचे त्यांनी जे लिहिलेलं आहे हे रॅप सॉन्ग ते थोडं
रिलेटेड वाटतं नाही का, जे शेती करतात ज्यांना माहिती या परिस्थिती त्यांच्यासाठी तरी. सुखाचा घास देतो बाप खोदून या शेत, सणवार नाही बाप गुरढोर वळतो, काळ्या कुठं अंधारात अनवाणी पळतो, निवडणुका आल्या साहेब लागले कामाला, आणि फायद्यासाठी सीट बघून सदस्य पण वळतो, कोणी नाही लॉईल तर चोरांचा बाजार, कुठल्या सरकाराचं नाही काळ्या मातीला आधार, या मातीची किंमत त्यांना कधी नाही कळणार, या बळीराजाला लुटून झाले मंत्री सारे गद्दार, आता त्याची नाही चूक त्यानं सिनियरचा गुलाम, खना फुटून रक्त आले तर पुसायला नाही रुमाल, अरे साहेबांना याची पाहिजे उन्हाची नाही सवय, गुडघ्यावर बसून कर माझ्या शेतकऱ्याला सलाम, शेती नाही करत तर काय पैसा खाणार, शेतीत नाही शेतात आमचं आयुष्य खपणार, पोत्यानं पैसा तुमच्याकडं त्याची काय किंमत, आणि 4 दिवस जगण्यासाठी अन्नच लागणार, मतदान केलं साहेबांना आमचं माहित नाही नाव, निवडून येतात साहेबांना विसरलं आमचं गाव, अरे 5 वर्ष सत्ता तुमची कमी करा हाव, इथं मरून चला बाप आमचा आता तर द्या योग्य भाव, त्या मंत्र्याच्या मातीला खा भरून गेला सडक, मरून गेला शेतकरी इथं कोणाला नाही फरक, 2 लेकरं आणि बायको त्याच्या मड्यावर बसली रडत, हटकून छळ घेणाऱ्या साहेबांना आता दिसला पाहिजे नरक, बाप माझा देव माझा बाप माझा देव, माय माझी बाप माझा बाप माझा देव, देवा देवा नाही त्यात बाप माझा ने, सुखाचा घास देतो बाप खोदून या शेत, बाप माझा देव माझा बाप माझा देव, माय माझी बाप माझा बाप माझा देव, देवा देवा नाही त्यात बाप माझा ने, सुखाचा घास देतो बाप खोदून या शेत. तर मित्रांनो, गाण्यात म्हणजे रिलेट होतंय मला. तर मित्रांनो, कसं वाटलं हे रॅप सॉन्ग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आणि जर तुम्हाला हे रॅप सॉन्ग आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, ह्या रुद्रास्वामी यांना सबस्क्राईब करा, जेणेकरून ते असेच चांगले चांगले रॅप सॉन्ग पुढे आणत जातील, आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यांबद्दल ज्या खऱ्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसमोर मेनली जे प्रॉब्लेम्स मला वाटतात ते म्हणजे पावसावर डिपेंड असतात, आणि कधी दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो, म्हणजे पिकांना योग्य दर मिळत नाही, आणि पिकांना जे लागणारं खत आहे औषध आहेत त्यांचे बाजार वाढलेत, पण आपले जे पिकाला जो भाव मिळतो त्याचे बाजार काही वाढत नाहीयेत, आणि जे आपले मिडल मॅन आहेत जे आपले व्यापारी आहेत ते याच्या आपल्या शेतकऱ्यांच्या मालावर जे वर्चस्व जमवतात त्यांना त्याच्यातून थोडं निग्लेक्ट केलं पाहिजे, त्यांचं जर वर्चस्व कमी केलं पाहिजे, आणि आपल्या सरकारच्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे वेळेत पोहोचत नाहीत, तर त्यांनी प्रत्येक आपली ग्रामपंचायत येते, परत म्हणजे ग्रामपंचायत आणि प्रत्येक गावागावात या योजनांची माहिती दिली पाहिजे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.